मित्रांनो, मागील 3 व्हिडिओ आपण आवर्जून बघावे. हा माझा चौथा व्हिडिओ. अजून 2 व्हिडिओमध्ये मी पूर्ण यांची कथन, त्यांचं सगळं नाटक, नौटंकीबाजपणा, त्यांचा खोटारडेपणा सगळं मी आपणास एक ना एक गोष्ट मी आपणास त्यांची पकडून आणि धरून देणार आहे. आपण आवर्जून प्रत्येक व्हिडिओ पाहून पुढे 142 करोड जनतेला कळवा. यांनी मला आत्महत्येस प्रवृत्त केलं, विनिताताई बर्फेनं, शीतल एकनाथ कदमनं मला. परंतु मी आत्महत्या नाही केली मित्रांनो, नाही केली. हिम्मतबाज आहे मी. मित्रांनो, दत्ता वाळके मला परवाना जीवे मारायला आलता. दत्ता वाळके शीतल एकनाथ कदमचा दुसरा नवरा. डॅनी डिसूजानं लग्न लावून दिलेला 22 मे 2023 रोजी हनुमान मोरेचा तलाक बाकी असताना मला खोटा नवरा मुंबईला स्पष्ट दाखवलेलं. मित्रांनो, ही नोंद आवर्जून घ्यावी. मला मुंबईला विनिताताईनं, डॅनीनं, शीतलीनं खोटा नवरा, मी ओमप्रकाश शर्मा शीतल एकनाथ कदमचा लबाड नवरा दाखवलेला आहे. शीतल एकनाथ कदमच्या पूर्ण पाहुण्यात सांगा, तिच्या बापाला सांगा, तिच्या भावाला सांगा, परभणी जिल्ह्यात सांगा, प्रत्येकाला सांगा, हरेक जणाला सांगा की त्यांनी डाव रचून डॅनीनं, विनिताताईनं, शीतलीनं खोटा नवरा मी स्पष्टपणे दाखवलेला आहे. नौटंकीबाजपणा त्यांचा मुंबईमध्ये आहे. हनुमान मोरेचा तलाक बाकी असताना मी खोटा नवरा दाखवून पुन्हा 22/5ला दत्ता वाळके संघ, डॅनी डिसूजा, विनिताताई पद्धतशीर लग्न शीतलीचं लावून द्याले. ते सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. मी आपणास ते टाकलेले आहेत. जेव्हा दत्ता वाळके शीतलीनं पाठवला जीवे मारायला मला की खतम कर शर्माजीला परभणीला जाऊन, तो आला बेशरम निर्लज्ज वाळके पोखरणीचा दत्ता वाळके, दत्ता रोहिदास वाळके जीवे मारायला आला. मला गलिच्छ भाषेत त्यानं खूप घाणघाण शिव्या दिल्या आई भगिनीवर. त्या दोन्ही शिव्या मी जिंतूरला स्वतः माझ्या मित्रांना ऐकवल्या, PI साहेबांना तिथं ऐकवल्या आणि त्याच्यावर NC दाखल करून त्याला कोर्टात घेतलेला आहे. जिंतूर कोर्टात, त्याला परभणी कोर्टात मी घेतलेलं आहे. मला जीवे मारायला आला तो नालायक. तो माझ्यावर दगड उचलून माझ्या डोक्यात दगड घालू लागला आणि शीतलीला व्हिडिओ कॉल करून म्हणते, बघ शर्माजीच्या डोक्यात दगड घालून शर्माजीला खलास करतो. दत्ता रोहिदास वाळके हा नालायक. माझ्या होटाचं रक्त निघाल्या. मी म्हणलं, अरे गडे, दगड डोक्यात घाली दत्त्या. त्याच्यामुळे मी शांत राहिलो आणि त्याला प्रतिकार करून लगेच मी माझा मोबाईल काढला आणि मोबाईल काढून मी बोरीला 2-3 जणांना कॉल केला, कोक आणि बोरी. दत्त्यानं तो मोबाईल हिसकाडून घेतला, दत्त्या रोहिदास वाळके शीतलीच्या दुसऱ्या नवऱ्यानं. आणि तो मोबाईल घेऊन तो नालायक माझ्या समोर लखन कदमला बोलला, मारुती कदमला बोलला, एकनाथ कदमला बोलला. एकनाथ कदम म्हणते, काय चाललंय जावाई बुवा. लखन कदम म्हणते, काय चाललंय दाजी. मारुती कदम म्हणले, काय चाललंय दाजी. मी सगळं ओळखून घेतलंय यांचं नाटक सगळ्यांचं. कोक परिवार, शीतल कदमच्या घरचे, दत्त्या, शीतली, डॅनी, विनिता, या सगळ्याचे नौटंकीबाजपणा मी सगळा लक्षात आला माझ्या. मित्रांनो, सगळे घरचे मिळालेले होते. लखन कदम हा स्वतः लग्नाला गेला होता मुंबईला. दत्त्याच्या आणि शीतलीच्या यांचा बेशरमपणा, निर्लज्जपणा, 420पणा, बेलाजीपणा, बेसंस्कारीपणा पूर्ण भारताला सांगा, पूर्ण परभणी जिल्ह्यात सांगा, शीतल एकनाथ कदमच्या पूर्ण पाहुण्यात सांगा, दत्त्या रोहिदास वाळकेच्या पूर्ण पाहुण्यात सांगा. मित्रांनो, मग मी सरळ मोबाईल हिसकाडून घेऊन पळून गेला. तो शीतलीला म्हणला, मी उलवेला आणायला, म्हणला उलवेला मोबाईल, मी उलवेला मोबाईल आणायला मला शीतली म्हणले, ते मोबाईल हिसकाडून घ्या, त्याच्यातले सगळे पुरावे आपण सगळे नष्ट करू. पूर्ण कॉलवर दत्त्या मला भरपूर कॉलवर शिव्या दिलेल्या रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये होत्या. त्याच्यात दत्त्या मला भरपूर काही बोललेल्या रेकॉर्डिंग होत्या. परंतु त्यानं ते मोबाईल हिसकाडून घेऊन उलवेला पळून गेला. उलवेला पळून गेला. मी मोंढा पोलीस स्टेशनला सर्व काही नोंद आहे, परभणीच्या मोंढा पोलीस स्टेशनला सर्व तिथं नोंद केली, सर्व तिथं गुन्हा दाखल करू लागलो. जेव्हा वाळके पोखरीला जाऊन साहेब लोकांनी गाडीत टाकून दत्त्याला आणलं आणि दत्त्याला 2-4 दत्तगे दिले, तेव्हा दत्त्यानं मोबाईल तिथं मोंढा पोलीस स्टेशनला माझा मोबाईल जमा केला. आणि जमा केल्यावर साहेबाला म्हणा, साहेब माझा मोबाईल मला तो द्या, त्याच्यात रेकॉर्डिंग आहे, त्याच्यात भरपूर पुरावे आहेत. परंतु दत्त्यानं उलवेला जाऊन शीतलीनं दत्त्यानं फॉर्मॅट करून तो मोबाईल पूर्ण आणला. फॉर्मॅट करून ती नोंद पूर्ण मोंढा पोलीस स्टेशन आहे, तिथं मी गुन्हा दाखल केला दत्त्यावर. आणि ती NCतून मी कोर्टात परभणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. मित्रांनो, तिथं मी स्पष्ट सांगितलं, शीतल एकनाथ कदम माझी पत्नी नाही आहे साहेब. हनुमान मोरे तिचा पती आहे म्हणलं हसनापूरचा, आणि दत्त्या वाळके तिचा दुसरा नवरा आहे म्हणलं, दुसरा नवरा. दत्त्या रोहिदास वाळके तिथं म्हणते माझी पत्नी आहे शीतल एकनाथ कदम. बरं आहे म्हणलं साहेब, मी तेच तर सांगायलो की दत्त्याची बायको, हनुमान मोरेची बायको, आणि मुंबईला सगळं खोटं नाटलेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ मुंबईच्या जजपर्यंत जाऊ द्या, परभणीच्या जजपर्यंत जाऊ द्या, जिंतूरच्या जजपर्यंत जाऊ द्या, जेणेकरून माझा वेळ वाचल नंतर. आणि पूर्ण PI साहेबापर्यंत, जिंतूर, भोरी, परभणी, मुंबईच्या नावाशिवा आणि उलवेच्या PI साहेबापर्यंत जाऊ द्या. दत्ता रोहिदास वाळके मला स्पष्ट म्हणला, तुमची गाडी ॲक्टिवा पनवेलला शीतल एकनाथ कदमनं अश्विनी सुर्वेच्या घरी सोडलेली आहे, ती गाडी तुम्ही या आणि ती गाडी तुमची तिथून घेऊन जा. म्हणजे मी कशाला नेऊ? उद्या दत्त्या, शीतली त्याने मिळून काही प्लॅन केला आणि पुन्हा एखादी खोटी केस माझ्यावर टाकली तर मी काय करू? ती गाडी IO साहेबांनी मला गाडी, ती दत्त्याला आणि शीतलीला कडक चौकशीला बोलून माझी ती ॲक्टिवा गाडी मला पाहिजे. ती या केसमध्ये मी स्पष्ट दर्ज केलेला आहे. मला माझा लॅपटॉप पाहिजे,
मला माझा डॅनी डिसूजा हिसकाडून घेतलेला 22,000चा मोबाईल पाहिजे, मला माझा OnePlusचा मोबाईल पाहिजे, मला माझा लॅपटॉप पाहिजे, मला माझे 3 लाख रुपये शितलीकडे ते पाहिजे, मला माझे 90,000 रुपये डॅनी डिसूजानं आणि शितलीनं त्यानं काढून घेतलेले ते परत पाहिजे मला माझे. शीतल एकनाथ कदम घटनास्थळ नव्हती, डॅनी डिसूजानं माझा मोबाईल हिसकाडून घेतलेला मला मारहाण करून. मला माझा तो डॅनी डिसूजाकडला मोबाईल 22,000चा पाहिजे, ते 90,000 रुपये मला माझे पाहिजे. मी मुख्यमंत्री, महासंचालक, ACP साहेब, DCP साहेब, पूर्ण आमदार, खासदार, माझे उल्वेचे आयो साहेब आणि नावाशिवायच्या प्रत्येक अधिकाऱ्याला सांगू इच्छितो, मला माझं सगळं न्यायानं परत पाहिजे. तुम्ही जे खोटी नाटी केस करून, खोटा नाटा करून, खोट्या साक्ष भरून घेऊन खोटी चार्जशीट जी बनवली नावाशिवाला आणि माझा जो बळी दिला, घात घेतला, हे माझ्या तमाम 142 करोड जनतेनं, परभणी जिल्हा, उल्वे, नवी मुंबई, सर्व संघटना, सर्व महासंचालक, ACP, DCP, मुख्यमंत्री, राष्ट्रपती सगळ्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. मित्रांनो, जय हिंद, जय शिवराय, जय भीम. मित्रांनो, प्रेस रिपोर्टर ओमप्रकाश शर्मा, परभणी जिल्हा आणि मुंबई ठाणे जिल्हा. जय हिंद. आपणास सत्यमेव जयते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा, सगळीकडे व्हायरल करा.